हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे खुसखुशीत अशी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी आहे. तुम्ही पण बघा इथे किती छान खुसखुशीत अशी माझी शंकरपाळी झालेली आहे. खूप छान अशी शंकरपाळी आहे. अर्धा किलोच्या मापामध्ये बनवलेली आहे. खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि तुम्ही पण बघा ही शंकरपाळी किती छान आहे. ती अगदी मोजमाप अगदी बरोबर आहे. या मोजमापाने जर तुम्ही केली तर तुम्हाला पण एकदम छान या प्रकारे शंकरपाळी अगदी खुसखुशीत होणार आहे. तर बघा माझी आजची रेसिपी. इथे मी 1 वाटी असं तूप घेतलेलं आहे. ते मी गॅसवर मंद आचेवर बारीक करून घेणार आहे. बघा इथे मध्ये त्यानंतर मी इथे 1 वाटी असं पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमच. त्यामध्ये थोडीशी मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि नंतर इथे मी सगळी पिठी साखर बारीक करून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असतात. त्यासाठी मी पिठी साखर एकदम बारीक करून घेणार आहे. हाताने अशी स्मॅश करून घ्यायची, कारण खाताना अशी गुठळी नाही लागली पाहिजे, म्हणून आपण एकदम बारीक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. खरं तर मी अर्धा किलोच्या शंकरपाळी करणार आहे, त्यासाठी हे तंतोतंत माप आहे. आणि मी 1 वाटी थोडंसं कोमट पाणीच घेतलेलं आहे आणि मी जे पीठ घेतलेलं आहे मैद्याचं ते थोडं थोडं करून मी मळून घेणार आहे. एकदम नाही टाकणार आहे, कारण तुपाचं प्रमाण पण बरोबर असलं पाहिजे. त्यासाठी मी जे डालडा आहे ते पण थोडं थोडं करून मळून घेणार आहे. आणि आपण जे अर्धा किलोचे मोजमाप घेतो, अर्धा किलोला बरोबर 4 वाटी मैदा असतो आणि 1 वाटी मी तूप घेतलेलं आहे आणि पिठी साखर पण मी थोडीशी 1 वाटी आणि थोडीशी 1-2 चमचे वरती घेतलेली आहे, आपले छोटे टीस्पून. तुम्ही पण बघा इथे मी थोडं थोडं करून असं मळून घेणार आहे. आणि जे माझं डालडा आहे ते डालड्याचा मी पूर्ण वापर ह्याच्यामध्ये होणार आहे. असं नाही का जास्त प्रमाणात डालडा झालेला आहे, तर एकदम तंतोतंत मोजमाप आहे. तुम्ही पण बघा हे माझं मोजमाप कसं आहे ते. बघा किती छान असं मी मळून घेतलेलं आहे कणिक. खूप छान असं मी कणिक हे मळलं जातं या मोजमापाने. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा या पद्धतीची शंकरपाळी. बघा किती छान असं कणिक मळून झालेलं आहे. अगदी माझं जास्त जाडसर पण नाही, एकदम मऊ पण नाही, एकदम बरोबर असं परफेक्ट अशी रेसिपी आहे. ही रेसिपी मला पण आमच्या इथे रिलेटिव्ह आहे, त्यांनी ही रेसिपी मला सांगितलेली आहे. त्या पद्धतीनेच मी ट्राय केलेली आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने असं ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल ही माझी आजची रेसिपी. बघा इथे माझं कणिक खूप छान असं मळून घेतलेलं आहे आणि याचे गोळे पण असे छान तयार करून झालेले आहेत. बघा इथे मी आता एक एक पारी अशी लाटून घेणार आहे आणि पारी लाटल्याच्या नंतर इथे बघा मी थोडं असं जाडसरच असणार आहे, अगदी बिस्किटासारखीच होणार आहे माझी आजची ही शंकरपाळी. तुम्ही पण बघा हे मी जरा जाडसरच राहणार आहे आणि मळताना पण कुठे क्रॅक नाही जात आहे, काही नाही, एकदम परफेक्ट असं लाटून होतो आहे. बघा तुम्ही पण माझी रेसिपी. कारण आपलं कणिक हे एकदम व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, म्हणून ते कुठे क्रॅक वगैरे असं जात नाही आहे. अगदी व्यवस्थित असं मळून होतो आहे आणि लाटून छान होतो आहे. कारण काही वेळेस मध्ये असं क्रॅक जातो, साईडने क्रॅक जातो, तसं माझं अजिबात नाही. एकदम असं परफेक्ट मोजमाप आहे. आता हे माझं लाटून झाल्याच्या नंतर मी साईडने जे असे आता हे नकाशे भारताचे तर येणारच, ते सगळ्यांचेच येतात, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. ते मी साईडने कट करून घेणार आहे. आपल्याला हे नकाशे नाही दाखवायचे आहेत,
म्हणून मी साईडने हे कट करून घेणार आहे, कारण हे बघायला पण छान वाटतात असं साईडने कट केलं तर. आणि बघा इथे किती छान असं पारी माझी थोडी जाडसरच झालेली आहे, अगदी बिस्किटाच्या आकारासारखे होणार आहे, एकदम खुसखुशीत. आणि एवढ्या मापाची थोडी जाड प्रमाणात शंकरपाळी पाहिजेच आहे. इथे मी अगदी सुरीने कट करून घेणार आहे. तुम्ही ते चमचचं चक्री असते त्याने जरी कट करून घेतलं, तुम्हाला कोणता शेप द्यायचा आहे ते तुम्ही शेप देऊ शकताय, असं काही नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे कोण सुरीने घ्या, कोणता चमच असेल तर कोणाला जर ट्रायंगलमध्ये कापायचे तर ट्रायंगलमध्ये कापू शकता. जसे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता. मला हे सुरीने कट करायचे होते म्हणून मी सुरीने कट करत आहे. बघा इथे छान असं माझं कटिंग करून होत आहे, एकदम मीडियम साईजमध्ये. जास्त छोटे पण नाही करायचे, कारण ते एकदम छोटे छोटे केले तर ते तेलामध्ये विरघळण्याचे चान्सेस असतात, म्हणून जास्त छोटे छोटे नाही करायचे, मीडियम साईजमध्येच करायचे. बघा इथे माझे छान असे कटिंग करून झालेलं आहे. तुम्ही पण बघा ही रेसिपी, अगदी सगळं मीडियम साईजमध्येच आहे. बघायला पण किती छान वाटते बघा, सगळ्या एक शेपमध्येच आहेत, खूप छान वाटते बघायला. किती छान असं मीडियममध्येच आहे. आणि अर्धा किलोच्या मापामध्ये एवढ्या आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी, बघायला तर फारच छान वाटते. इथे मी गॅसवरती बिडाची कढई आहे, ती बिडाच्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं तापवून घ्यायचं. तेल तापल्याच्या नंतर एखादी शंकरपाळी सोडून बघायची. जर असे बुडबुडे आले तर आपले तेल चांगलं तापलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मंद आचेवरती आपण हे शंकरपाळी सगळ्या फ्राय करून घेणार आहोत. बघा पण तुम्ही इथे किती छान कलर आलेला आहे, एकदम पण काळपट नाही करायचं, थोडं ब्राऊनमध्येच ठेवायचे आहेत, कारण काळपट झाले म्हणजे ते करपलेले दिसतात. हे इथं ब्राउनिश असं कलर ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच करायचे आहेत, कारण जास्त फास्ट केली तर ते करपण्याचे चान्सेस असतात आणि आतून पण कच्चे असतात. त्यासाठी जास्त फास्ट गॅस ठेवायची नाही आणि थोडं वर खाली करायचं. आणि तुपाचं पण प्रमाण जास्त झालं तर तेलामध्ये विरघळण्याचे चान्सेस असतात, म्हणून तुपाचं प्रमाण पण व्यवस्थित घ्यायचं. एकदम असं तूप टाकायचं नाही. आपण जर फर्स्ट टाईम करत असाल तर थोडं थोडं घेऊन असं कणिक मळायचं, जास्त नाही करायचं, कारण आपण वर्षातून एकदाच फराळ करतो, त्यासाठी ते सगळं फराळ व्यवस्थित झालं पाहिजे हे प्रत्येकालाच वाटतं. म्हणून तसं न करता थोडं थोडं मोजमाप घेऊन तुम्ही ही शंकरपाळी रेसिपी बघ. हे छान असे शंकरपाळी झालेल्या आहेत माझ्या, जसा कलर पाहिजे तसाच कलर झालेला आहे. तुम्ही पण माझी रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या ताईंनी मला रेसिपी सांगितली आहे त्यांना मनापासून धन्यवाद. बघा माझी किती छान रेसिपी आहे ती. जर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू टुमारो नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.